राम राम मंडळी, कलम 302 बिलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ज्योतिषी अशोक खरात याचं काय आपण आता लय लोकांना सांगितले ती बनव ना ती एपिसोड बनवा ना, दुनिया करा ना. केलं का मी? नाही केलं. मला ते महत्वाचं वाटलंच नाही. आतून सांगतो तुम्हाला खरं. काय होतं तुम्हाला आता खरी गोष्ट सांगतो. हे कचरा आहे, हे माझ्या हातावर ठेवलाय. माझ्याकडं अशी जादू आहे बा की त्याला हात न लावता तो कचरा मी उडून लावतो. बघा आता, आंडू गांडू मांडू सांडू गेला का नाही उडून? काय केलं मी काय केलं तुम्हाला दिसलंच नाही. तो कचरा उडून जायच्या वेळेस तोंडातून हवा फुकली आणि ती उडून गेलं. सायन्स आहे का नाही? 5,000 7,000 वर्ष महाराष्ट्र जे असं बोकांडी बसलेली आहेत लोक. खालती वरती कळा ना काय नाही. तुमचं जीवन आहे ना, जीवन फक्त तुम्ही गिळायच्या ना हागून यायच्या कामाची. तुम्हाला खरं सांगतो. मला एक सांगा, आज प्रत्येक कोपऱ्यावर एसटी चर्चा इकडं ते फक्त एकच विषय, अशोक खरात. तुम्हाला जे दाखवलं जातं ना त्याच्यातच तुम्ही गुंतून पडता आणि सुधारण्याचा आपलं तर हात टेकलं बघ. तुम्ही सुधरू शकत नाही एवढी मला खात्री. मला सांगा, गारपिटीने शेतकऱ्याचं कांबार मोडले तो विषय महत्वाचा नाही? जे तुमच्या प्रपंचाची खाण्यापिण्याशी निगडीत आहे, जगण्याशी. आज कितीतरी अशा संस्था युद्धाचं कारण सांगून कितीतरी असे व्यवसाय आहेत, त्यांनी किमती वाढत लोकांच्या खिशातून पैसा काढायला चालू केले. कोणाचं नियंत्रण नाही याच्यावर. वाईट ह्या गोष्ट होतं की जो गरीब आहे, जो सर्वसामान्य मध्यमवर्गीय आहे, त्याच्याकडून परत वरबाडी चालू झाली. आपल्याला काही नाही त्याच का, माझं बघताय ना बस. त्या फिल्म बघायच्या आणि अशा सगळ्या मीडियावाल्यांचं मी जाहीर निषेध करतो ज्यांनी त्या महिलांची चित्रण दाखवली, फोटो दाखवली, एन्जॉय केला. अहो पार्वती आहे, पार्वती लक्षात घ्या. स्त्रीचं रूप म्हणजे एवढं अति नका करू. बऱ्याच जणांचं तर निराशा झाली की 1-1.5 मिनिटाचीच क्लिप दाखवली, पुढचं अजून दाखवायला पाहिजे. ही काय अश्लील फिल्म आहे का? लाज काढली, लाज आपल्या महाराष्ट्राची थुतो होती सगळीकडे. माहिती आहे का तुम्हाला? शाहू फुले आंबेडकर यांचं नाव घेऊन जी मोठी झाल्यात, त्यांची नावं सुद्धा नाही त्यांनी घेतली पाहिजे. त्यांचा अभ्यास तर नाहीच आहे कोणाचा, लक्षात घ्या. हे भयंकर आहे, प्रचंड आहे, लय नालायक विषय हा. तुम्हाला करता तरी त्याला असं व्यवस्थितपणे तुम्हाला थोडं काढून उघडणी केली पाहिजे. आपला पॅटर्न वेगळा आहे. आपण कोणाला मुजीत नाही, तुम्हाला माहिती. आपल्याला काय गरज बी नाही. उद्या बंद भाऊ, आपलं काय गरज पडते त्याच्यावर तुम्हाला सांगतो. हा विषय असा आहे की पत्रकार दत्तात्रय खेमनार हे नगरचे वृत्तपत्र म्हणजे पेपर मीडियातले पत्रकार आहेत. दत्तात्रय खेमनारांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करेल की त्यांनी या प्रकरणाला 1 वर्षापूर्वी वाचा फोडली होती. त्यांनाच कायदेशीर अडकावलं, त्यांना त्रास दिला, पण त्यांनी प्रामाणिकपणे हे केली होती. आणि आता जे पैसा माल छापेत्यात काय चॅनलच्या माध्यमातून, आज हे असं झालं, उद्या तसं झालं, उद्या ते झालं, उद्या हे झालं, एवढं कनेक्शन आहे, एवढी कुटी आहे, एवढी प्रॉपर्टी आहे. अहो ह्यातल्या कुणी त्या पत्रकाराला मदत केली 1 वर्षापूर्वी? खरं का आहे का नाही जगात? अशी दुनिया आहे. तुम्हाला सांगतो, काही कोणाला कोणाचं घेणं देणं नाही. आपण सरळ बोलणारा माणूस. कुणी मदत केली त्याला? त्याच वेळेस एकजूट दाखवली असती तर ते प्रकरण गेल्या वर्षीच झालं असतं. असा विषय असतो. दुसरं अभिनंदन गृहमंत्र्याचं केलं पाहिजे की बाबा पोलिसांना पूर्ण सहकार्य केलं. मी तुम्हाला कायम सांगत असतो की आपली जी पोलीस यंत्रणा आहे, आता काही करप्ट आहेत त्याच्यात, काही ते मान्य समजा, ते काय नाकारून चालणार नाही. कारण बऱ्याच लोकांना पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर अनुभव फार भयानक वाईट येतो. असं वाटतंय की बाबा वर्दी आहे, इज्जत वर्दीची, पण हात गुंड मावली बोलतोय का काय, असा अनुभव येतो. पण बहुतांश पोलीस यंत्रणा त्यांच्या कर्तव्यात इतकी तत्पर आहे, इतके चांगले अधिकारी आहेत, इतके चांगलं पोलीस दिले, त्याच्यामुळे तर ह्या गुन्हेगारांच्या वचक आहे महाराज. कोयता घेऊन चौकात तोडायला एकमेकाला तोडतात हे कोयता गँग. त्यावेळेस प्राणाची बाजी लावून पोलीसच
त्यांच्या तळई गुडघं नडघ्या मारित्यात. ही ध्यानात ठेव. तुम्ही आम्ही नाही जात, तुम्ही आम्ही लांब पळतो. अय चला बा आपलं ह्याच्यात नको बा चला. असं असं काय नाही, जगात काही वाईट नसतं, काही चांगलं नसतं. ही असं चालायचं असतं. ह्या पोलिसांना विशेष महाराष्ट्र पोलीस आभार केलं पाहिजे की काल तर ह्या खराची तळई मारली. या फलबडताही चालता येणार त्याला का, गुन्हा तशा स्वरूपाचा आहे. लक्षात घ्या. सगळ्यात वाईट गोष्ट त्यांनी काय केली, आणि सुरुवात तुम्हाला सांगतो. ही जी घटना आहे, ह्या घटनेकडे थोडं वेगळ्या अँगलनी बघा तुम्ही. रोज आज काय बघायला मिळते का, एखादी क्लिप आली का, कुठला मंत्री गावतो का, अरे मंत्री हा 2000 कोटी करून बसलाय, तुला काय करायची त्याचं? तुला गालवणाला गोडा आहे का ती बघ. तू मंत्र्याचं कायला गाडी तू, नेत्याचं कायला गाडी तू, काही उपयोग नाही. हा फक्त आपलं गिळायचं आणि बाहेर त्याची करायची, काही उपयोग नाही त्या गोष्टीचा. नेमका पॉईंट तुम्हाला सांगतो. हा जो अशोक खरात आहे, हा अशोक खरात गरिबाच्या पोटी जन्मलेला पोरगा आहे. एका माणसाचा प्रवास, एका तो गुन्ह्याकडे कसा वळतो काय हे बघणं गरजेचं आहे. आणि माझं उद्दिष्ट असं असतं की अशा प्रकारची व्यक्ती ज्या अजून समाजात आहेत त्यांना सुद्धा ओपन केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, नवीन अशोक खरात गाडला नाही पाहिजे. महाराष्ट्राला लय गरज आहे. नवीन पिढीला काहीतरी दिलं पाहिजे, आपण दिलं पाहिजे. त्यांना सेफ सुरक्षित वातावरण दिलं पाहिजे. त्याला पोलिसांच्या बद्दल आदरयुक्त भीती असली पाहिजे, कायद्याची समज असली पाहिजे. असं जग पाहिजे, ते घडवायचंय. जिथे तर का आपल्याला प्रयत्न करा, हरकत आहे का? ऐका, हा अशोक खरात 20-22 वर्ष डायरेक्ट घरातून गावातून बेपत्ता होता. नाशिक जिल्ह्यात जन्मलेला. पण तो कुठे गेला, तर मर्चंट नेव्ही मध्ये तो काहीतरी काम करीत होता. त्याला कॅप्टन म्हणायची, जहाजाच्यावर असतो तो. त्या कामाच्या संदर्भात त्यांनी अनेक भाषांच्या प्रभुत्व मिळवलं. गडी 10वी नापास, आणि आता 7वी नापास 8वी नापासचे ऐकणारे जर पंतप्रधान होऊ शकतात, 10वी शिक्षणाचा काही संबंध नाही. असं काय नाही. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अंगठा बहादूर होते, तुमच्या माहिती सांग. असं काय नसतं. 10-12 भाषांचे प्रभुत्व. त्याच्यानंतर दिमाग स्पीडने चालणारा. लक्ष काय होतं, गोल काय होता, काही कोट्यांचा मालक व्हायचं. असू शकतो, काय हरकत नाही. चांगल्या मार्गाने शक्य आहे का? बऱ्याच वेळा शक्य आहे, बऱ्याच वेळा अशक्य आहे. म्हणजे अमृततुल्य पितळाच्या पातळ्यात उकळून विकला प्रामाणिकपणे तरी बिल्डिंग बांधणारे लोक तुम्हाला पुण्यात दाखवतात. पुण्यात बिल्डिंग जागा घेऊन, लक्षात घ्या, कष्ट येते या पाठीमाग. मग अंमली पदार्थ विकून आमकं तमकं सरकारच्या तिजोरीतला पैसा खाऊन सुद्धा मोठे झालेले लोक आहेत. चलू द्या, आपलं काय म्हणणं आहे. शेवटी तुम्ही आमचं बोकांड मोकळच आहे, यान लुटा आम्हाला, चलू द्या. आता इथं विषय असा आहे की हा 20-22 वर्षांनी परत गावी आला. काय नाही कमावली, पण त्यांनी बुद्धी कमावली, त्यांनी जग पाहिलं, दुनिया पाहिली. आल्टो गाडी जुनी, त्याच्यात ती फिरायचं. त्याने असं ठरवलं असं, माझा तर अंदाज आहे की बाबा कष्ट न करता काहीतरी मोठं हो आपण. लोकांच्या मनावर देवत्वाचा ह्याचा भयंकर पागडा आहे. आणि गरीबापाशी काय नाही, गरीब खायला मागे. गरीब आपलं सावज नाही, सावज मोठे बघायचे. त्याच्यामध्ये 1,00,000-2 लाख पगार असलेले अधिकारी, त्याच्यामध्ये राजकारणी, त्याच्यामध्ये उद्योगपती, कंपन्या, कोटीचा कारभार, अमकं तमकं, बडी मसली काय ते उसे, तुम्हाला कळायचं नाही. ह्यांच्या तिजोरीत हात घालायचा असेल, यांच्याकडून पैसा खेचायचा असेल, तर आपल्याला काहीतरी वेगळं केलं पाहिजे. त्या माणसाने प्रभुत्व आहे एका गोष्टीवर, लक्षात घ्या. ह्या खराचं ज्योतिष, अंकशास्त्र, त्याच्याबद्दल स्टडी केला, अभ्यास केला. म्हणजे हे आपलं तसं, हे आपल्या भारताची परंपरा लय जुनी आहे. तुम्हाला लय वेगवेगळ्या क्षेत्रात लोक प्रावीण्य मिळवतात. आता मनातलं सांगतो तुम्हाला. 10 कोटीत होणार रस्ता आहे किंवा 10 कोटी ते पूल होणार आहे, त्याच्यावर 40 कोटी. ह्या धरणाला 140 कोटी मंजूर झालं. नंतर ती रक्कम वाढत वाढत दुप्पट झाली, तिप्पट झाली. म्हणजे त्याच्यातून एक्स्ट्रा पैसे कमवून श्रीमंत होणारे किती लोक आहेत भारतात, महाराष्ट्रात लय आहेत ना. त्याला आपण नेते म्हणतो, राजकीय.
इट इज अ बिझनेस. हा लक्षात घ्या तुम्ही. तुम्हाला काय बोंबलत आलोय, हा राजकारण, हा बिझनेस आहे एक. थोडं लावा, कमवा, मोठं व्हा. हा. आणि कसं गरिबाची सेवा करता करता श्रीमंत होणे म्हणजे राजकारण, लक्षात घ्या. असू द्या. ह्या अशा, आणि ते फार चालाक असतात. त्याची वेगवेगळी रूप असतात. हा, काही रस्त्यावर फिक्स करतात. तुम्हाला माहिती आहे ना ते एमपीतलं प्रकरण, राजकारणीच ते बी. आणि ते कुठला पक्षपेक्षा ह्याचा काही बांधगडीत पडू नका. ही माणूस आहे, कुठला पक्षाचा असून दे. ही अशी चलाक लोक, कोल्ह्यासारखी सरकशी सगळ्याला पाळत्यात. कोला लांडगा पाळत नाहीत कधी. आता तो कधी विश्वासघात करेन सांगा. अशा मनोवृत्तीच्या लोकांना टाकणारा किती हुशार असला पाहिजे. याचं नाव आहे अशोक खरात. असा विषय आहे. ती ज्योतिष बागा सुरुवात केली. एक अकादमी होती. त्या अकादमी तिथून काही फौजदार, IPS ही अशी मोठी पदावर लोक गेली. याच्या संबंधित ओळखीची, त्या ओळखी असतात, त्या ओळखीचा सुद्धा फायदा झाला. माउथ पब्लिसिटी, तुमचा आमचा पण दोष आहे. ह्यांनी सांगितलं खरंच झालं, ह्यांनी केलं असं केलं. हे करता करता तो मोठा झाला. त्याचं नाव झालं. लोक भेटायला लागली. आतून बाहेरून काय असन ती वाकडं तिकडं. चलू द्या. त्याला मोठं करा तुम्ही, आम्हीच आहे. सरकारी लोक आहेत, बाबू आहेत, उद्योगपती आहेत, नेते बिते अमकं तमकं आहे. हे असंच आहे विषय. आणि मग आता त्याचं चुकलं कुठं तुम्हाला सांग. आपल्या देवादिदेव महादेव ह्या देवत्वाचा अपमान, त्याला त्याचा आसरा घेतला. माझ्याकडे विस्फोटाचा साप आहे, नकली. माझ्याकडे वाघाचा कातड आहे, नकली. आणि मग मी भविष्य सांगतो, मी हे करतो, बाकीचं करायचं, हे करायचं. मी लग्न जमावतो, 50,000 लाख लाख रुपये ते लग्न जमाव नको. लय कारनामे, किती आवली आहे बघा तुम्ही. त्याच्यामुळे माझं असं म्हण आहे की ह्या पवित्र अशा शाहू फुले आंबेडकरांच्या, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज आणि छत्रपतींच्या राज्यामध्ये हा दुसरा खरा झाला मला येऊ नये परत. इतकं तुमच्या आमच्या दृष्टीने ही अशी दुर्दैवाची वाईट गोष्ट आहे, लक्षात घ्या. पण लोकांना त्याचं काय नाही. आज कुठली क्लिप आले का नवीन, बघ ना. नाही कालचीच आहे आज, काय दिसतंय का बघ. हा, ह्या मानसिकतेचे जो पण आहे ना, पुरा वाटलो 27 पर्यंत राहत नसतं, तुम्ही ध्यानात ठेवा. हा, मानसिकतेतून बाहेर या. आपलं आहे ते बादला. आणि महाराष्ट्राशी मी कनेक्ट आहे. तुम्ही नाही, तुम्हाला माहीत नाही कशा कशा प्रकारचे लोक आहेत. लय खतरनाक लोक आहेत. काहींच तर असं आहे की अख्ख्या देवाला अंधश्रद्धा आहे. ही देव सोडून द्या तुम्ही. ती हिंदूंच्या मागे लय ही ताण आहे, तुम्हाला नाही सांगता येत आतला. हा, तरी पण तुम्हाला हिंट देत जाईन मध्ये आधी. असू द्या. आता हा खरातनी 50,000 लाख रुपये घेऊन लग्न जमायला सुरुवात केली. पैशाशिवाय काम नाही. बरं, असू द्या. ती हळूहळू हळूहळू तसं त्याचं नाव झालं की ज्या वेळेस त्यांनी आई भगवती माते, स्त्रियांचं रूप, आणि चांगल्या घरातल्या स्त्रिया, मोठ्यांच्या स्त्रिया, गरीबाला ते जवळ येऊन देत नव्हतं. त्यांना ठेवा का ती काय देते, 51 दिन 100 दिन. त्याचं तस ती मोठ्यात खेळणार होतं. त्याची बुद्धी मोठी होती. हा, त्याची सावध सगळी मोठी. हा, ती सफरचंद ACBC तसली. हा, मागाची गाडी. ह्याचा प्रवास इतका लांबला, मरणाच्या गाड्या, ती काय, ती तुम्हाला सगळं माहिती. त्यांनी काय कामावलं, काय 200 कोटीपेक्षा जास्त. आयुष्यातली चूक अशी गेली की ज्या महिलांना त्यांनी फूस लावून, आणि सिस्टीम काय होती तुम्हाला सांगतो, ती तुम्हाला माहित आहे. समजा नवरा बायको तरी नवरा बाहेर बसायचा कॅबिन मध्ये, तिला घ्यायचं. या ठिकाणी थोडा सायन्सचा वापर केला आहे, ध्यानात ठेवा. सायन्स असं आहे, हिप्नॉटिझम हा एक प्रकार आहे. हिप्नॉटिझम म्हणजे असा की एक डोलक तुमच्या समोर, असा जर नजर तुमची सारखी आली तर तुम्हाला गुंगी येते. एक्सप्रेसवेला अपघात कसे होतात माहिती आहे ना तुम्हाला. गाडी जोरात चालली, सारखाच एक सारखा रस्ता असतो की ऑटोमॅटिक ड्रायव्हरला थोडं इकडे इकडे बघावं लागतं. हे सायन्स आहे पाठीमाग. कानात डोळे दाखवायला लावायचं. डोळे दाखवायला लावलं की नजरेपुढं काहीतरी व्हिज्युअल येतं, मेंदू पाठवतो. डोळे दाखलं म्हणजे काही अंधार होतो, म्हणजे काही मन तर चालू आहे ना. मग त्या बाईला डोक्यावर पाणी द्यायचं. बरेच जण म्हणतात, लय लय खोटं नाटक पसरवलं काय काय चॅनलवाल्यांनी. फिएग्राच्या गोळीने बाईला काय नाही होत. जस्ट तज्ज्ञांचा सल्ला घ्या, MD डॉक्टर सल्ला घ्या. विएग्राची गोळी ही पुरुषासाठी बनवलेली आहे.
आणि असं तसं काय नाही. स्त्रीसाठी एकच गोळी आहे फक्त, ती वेगळी आहे. पण मी काय का असाना ते समजा वापरले समजा असं धरून चाला, पण त्याचा तो हा इतका चतुर होता की टेंडन्सीचा भाग होता तो. या स्त्रीच्या भोगापर्यंत घरी उच्चवर्गीय श्रीमंत आहे अमकं तमकं, हे कसं जायचं. तर पुढं दुसरीकडे तोंड करून उभी करायची आणि ती डोक्यावर पाण्यात द्यायचं, ते बी खारट तुरट पेढा खायला द्यायचा, त्याला थोडंसं वेगळं. आता कसं होतं, काही वस्तू खाल्ली, गुंगीचं औषध असेल, ती जठरात गेले की काम दाखवा सुरुवात करतं ना काहीतरी, आणि तिच्या कानामध्ये हिप्नोटाईज करायचा प्रयत्न करायचा. मी तुझा कृष्ण आहे, तू माझी राधा आहेस, आणि तू मला माझ्या अंगात आता ते संचारलेलं आहे. हे गंठी होती वर, कोण आलीच होतं काय माहिती, ती गंठी हालायची कधी बंद पडायची, असले प्रकार. त्याचं ते एक सहकारी बी होता नीरज जाधव, त्याचं काम असेल. सगळे 100पेक्षा जास्त व्हिडिओ निघाल्यात ती तुम्हाला माहिती. आणि मग सारखं सारखं रिपीट करायचं, हिप्नोटाईज करायचं एका वेगळ्यात. तू मला स्वाधीन माझ्या केलं पाहिजे, तू मला सर्व सुख दिलं पाहिजेत, आणि मग मिठी मारायची, त्याची स्पर्श करायचा अमकं तमकं. त्या गुंगीच्या अवस्थेत त्या महिलेवर अत्याचार करायचा. त्याचं फुटेज असल्यामुळं परत परत करायचा, सारखा सारखा करायचा. आताशी 3 केसेस झाल्यात दाखल. उलट महिलांनी, माता भगिनींनी यायला पाहिजे अजून, जेवढे आहेत ना तेवढे. आणि सांगतो कोण किती म्हणते, कोणतं म्हणते 2000पेक्षा जास्त आहे. ही इतकं मोठं कार्यक्रम हे केलेलं आहे त्यांनी, अजून लोकांची कोणाची कोणाला पत्ताच लागाना की काय केलंय, किती केलंय, कसं केलंय. हा म्हणजे चलू द्या, त्याबद्दल आपलं काय म्हणणं नाही. पण दुसरा खरात महाराष्ट्रात जन्माला नाही पाहिजे. शिवनिका ट्रस्ट म्हणून त्याची संपूर्ण इन्क्वायरी. आता कसं आहे, माननीय देवाभाऊंनी जे आदेश दिला ना, त्यानुसार आता काम चाललंय बरं. कारण आपण अभिनंदन करू त्या माणसाचं की बाबा त्यांची जबाबदारी आहे, आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं पाठीशी न घालता एक्सपोज केलं का नाही, हा केलं का नाही, ह्याला महत्व आहे ना. भले मी म्हणतो काहीतरी राजकीय षडयंत्र असू द्या, किंवा त्यांचा काय फायदा असू द्या किंवा नसू द्या, पण त्यांची जबाबदारी त्यांनी आज पूर्ण की त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे, असं ह्या मताचं मी खऱ्याला खरं म्हणलं पाहिजे. हा हा म्हणजे असा विषय तो ती, ही केस इतक्यापर्यंत जाईल, कुठं नाही. आणि तुम्हाला एक पुढचं एक भविष्य सांगतो, मला वाटत नाही त्याला फाशी होईल. त्यांनी काही कुणाचा खून केलेला नाही किंवा तसं काही दिसलेलं नाही आत्ताच्या केसेसनुसार. 2 केसचा अत्यंत साधे आहेत कलम, एकच फक्त अत्याचाराची आहे. त्याच्यात पण कायदेशीररित्या माननीय न्यायालयापुढे विषय गेला ना, वकील जे हे करतात ते लय जबरदस्त असतं बरं का. ते म्हणजे त्यांचे आपापसातले ही अत्याचाराचे पण प्रकार आहेत. फोर्सफुली वेगळा, विदाउट फोर्सफुली वेगळा. ते म्हणणार बघा साहेब, महिलेने आता हिंदी पिक्चरमध्ये कसं बचाव, मग ते अमरीश पूर नाही का अत्याचाराचा प्रयत्न करतो, शक्ती कपूर बचाव बचाव, तिला असेल तसं आहे का काय साहेब. बघा ही संमती असं तसं कायद्याचा किस काढला ना, ती लय बेकार काय तुमच्या आमच्या. पण शी सुटाय बसली, तुम्हाला खरं सांगतो. मला तर बाबा असं वाटतं बाबा तुम, कारण केस स्ट्रॉंग नाही. हा हत्येसारखा विषय, असं गोष्ट वेगळी होती. हा दुसरी गोष्ट की भविष्यात तो सजा काही कायदेशीर जी सजा मिळेल त्यातून बाहेर निघन. ते खरातलं त्याचं स्वतःचं भविष्य नाही कळतं, पण त्याचं भविष्य मला कळत आहे आता. हा काय म्हणा हरकत आहे, आपलं मोकळ्या मनाने चर्चा चालली. ही डायरेक्ट आता ऑस्ट्रेलिया पळून जायची तयारीच होता ना, ही सजा बिजा बघून बाहेर आला का डायरेक्ट ऑस्ट्रेलिया जायला, असं परदेशात राहणार मग, असा विषय असतो. त्याच्यामुळं जे केलं हे चुकीचं केलं. हा ते, आणि स्वतः त्याला पत्नी आहे, मुलं आहेत, चांगला प्रपंच होता. त्याच्यात अजून एक फॅक्टर मला विशेष वाटला की नियती, म्हणजे माझा एक विश्वास आहे नियतीवर देणार ठ्या. चांगलं करा वाईट करा, त्याला त्याचं प्रायश्चित्त इथंच आहे बरं का, इथंच आहे. ही दोन्ही हात पापाने बार पडलं ना, द्वैचित्त खरं काय करावा, तांब्या भरलेला आहे. पापाने भरलेल्या हाताने तांब्या उचलावा लागतो, लक्षात घ्या. आणि एक हात स्वच्छ करावा लागतो, तो स्वच्छ केला मग चांगल्या हाताने परत तांब्या उचलावा लागतो, परत दुसरा. ही सिस्टीम आहे देणार, ही लोकांना कळत नाही. ही फक्त पद प्रतिष्ठा पैसा हजारो कोटी अमकत याच्या मागत असतात लोक. यांना कळत नाही की आपण 100 वर्ष जगणार नाही, आपलं आयुष्य कमी आहे. आणि देव सुद्धा कसं आहे समजा, देवाबद्दल शंका घेणाऱ्याला सुट्टी द्यायची नाही कधी सांग. कारण संविधानाने दिलेला आपल्याला तो अधिकार आहे. आपण आपल्या देवापुढे अगरबत्ती लावू शकतो ना,
आपल्याला जर ते प्रसन्न वाटत असेल आपण करू शकतो ना. हा, बऱ्याच जणांचं असं आहे की बुवा नाहीच, तुम्हाला कळायचं नाही, आपल्याला विषय गंभीर असतात. हा, संविधान दिलेलं जे अधिकार आहेत ना त्याचं पालन करायचं. ह्या घटनेमध्ये काही होऊ द्या, फक्त दुसरा खरात महाराष्ट्राचा लांब नाही पाहिजे. आणि जे असे अजून आहेत बाया बो अमकं तमकं काय आहेत, यांचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे कुठतरी. आणि समाजाला दाखवायला एक चांगलं काहीतरी वातावरण दिलं पाहिजे. आपली जबाबदारी, ती तरुणांची जबाबदारी आहे. आज बेरोजगारी आणि ज्याच्या हातात जे आहे त्याच्या आधारे तो गरीब मध्यमवर्गीयाकडून फक्त पैसा कमाय बघतो. ही प्रचंड स्पर्धा चालली बरं का बाहेर, प्रचंड. हा, स्वतःपुरतं बघतात लोक, स्वतःपुरतं पैसा पिसा सगळं मजबूत पाहिजे. अधिकारी असन एखादा तरी तो कुठल्याही क्षेत्रात असून द्या, आपल्या पगारा व्यतिरिक्त सुद्धा काय मिळेल याचा प्रयत्न करतोय. ही मग का कुठं जाऊन थांबणार आहे काय माहिती. आणि अति झालं त्याची माती व्हायला टाइम लागत. आता नियती कशी आहे बघा, ह्या खरातनी समजा म्हणतात 200 कोटी रुपये कमावलं. आता 200 कोटीचा आकडा सुद्धा येत नाही आपल्याला. त्याला त्याचा जो सहकारी होता नीरज जाधव, तो म्हणला मी माझ्याकडे क्लिप येत, मी सगळ्यांना सांगन तुम्हाला 5 कोटी दे, 5 कोटी दे. त्यांनी द्यायला पाहिजे होतं 5 कोटी. ही एवढा कुतुड झाला असता का? मला सांगतो, नियती बरोबर बुद्धी देते बुवा. ती 5 कोटी बघा गेलं गेलं सगळंच. आता ही सरकार जमा व्हायला पाहिजे तुम्हाला सांगतो. हा, होऊन द्या गोरगरबाच्या पोराला शाळा शिक्षणाच्या कॉलेज होत्या. हा, अध्यात्म सुद्धा सरळ दिशेने नेलं तर त्याचा फायदा आहे. चुकीच्या दिशेने नेलं ना, हा, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक ओळखा. एका गावाने ठरवलं सप्ताह करायचा, सगळ्यांच्याकडे शेतकऱ्याकडे पैसा आहे अमकं तमकं, सगळे मिळून चांगलं सगळ्या बोनला मारण्याची पाकिटन, पाखवादवाल्याला पाकिटन, मांडवण, जेवण, दुनियान दारीन सगळं करतात. हे त्यांनी करावं. पण ते खालची जी शाळा आहे, मग ते आपल्या 1ली ते 4थीचे वर्ग असतात, हायस्कूल असन, या शाळेमध्ये मुलांना मुलींना लहानला सुरक्षित आहे का, कंपाऊंड आहे का, संडास बाथरूमची सोय काही, ह्या सगळ्या सोयी असतील ना तर 100% सप्ताह करायला काहीच अडचण नाही. हा, रामकृष्ण हरी.